सेवंथ मराठी चॅप्टर नंबर 14 संतवाणी इयत्ता 7वी विषय मराठी सुलभारती शब्दार्थ प्लस स्वाध्याय। शब्दार्थ पक्षी खग, दिगंतर आकाश, बालक शिशु, झाप झेप उडी, चित्त लक्ष ध्यान, उदर पोटाचा भाग, पिली पिल्ले, भीती भय, हट्ट दुराग्रह, वात्सल्य प्रेम ममता, अनन्यसाधारण अजिबात साधे नसलेले, कर्म कृती, उत्कट अतिशय उत्साही, भोंदू तोत्या, राख भस्म, डोळे नेत्र नयन, वैराग्य मोहमायेपासून दूर, संगती सोबत, जागरूक सावध, साधू सज्जन संत, पाप कुकर्म, विषय येथे अर्थ चैनीच्या गोष्टी, चारा अन्न, ज्ञी संत जनाबाई, आभास भास भ्रम, चित्त लक्ष तल्लीन मग्न, समकालीन एकाच काळातील, तातडीने घाईने, बेकायदेशीर कायदेशीर नसलेले, स्वाध्याय प्रश्न 1 खालील प्रश्नांची एक वाक्यात उत्तरे लिहा। 1 जनाबाईंच्या भक्तीचा अनन्यसाधारण विषय कोणता? उत्तर वात्सल्य हा जनाबाईंच्या भक्तीचा अनन्यसाधारण विषय आहे। 2 माता कामात गुंतलेली असली तरी तिचे लक्ष कोठे असते? उत्तर माता कामात गुंतलेली असली तरी तिचे लक्ष आपल्या बाळापाशी असते। 3 माकड आपल्या पिल्लाला कुठे बांधते? उत्तर माकड आपल्या पिल्लाला आपल्या उदराशी पोटाशी बांधते। 4 संत तुकाराम आपल्या अभंगातून कोणता संदेश देतात? उत्तर संत तुकाराम आपल्या अभंगातून सामान्य लोकांना भोंदूगिरीबाबत जागरूक राहण्याचा संदेश देतात। 5 संत तुकाराम कोणाच्या संगतीपासून दूर राहण्यास सांगतात? उत्तर संत तुकाराम स्वतःला साधू म्हणवणाऱ्या भोंदूंपासून दूर राहण्यास सांगतात। 6 भोंदू लोक साधू असण्याचा आव कसा आणतात? उत्तर भोंदू लोक अंगाला राख लावून वैराग्य धारण केल्याच्या बाता करून साधू असण्याचा आव आणतात। 7 पक्षी कोणासाठी चारा आणतात? उत्तर पक्षी आपल्या पिलांसाठी चारा आणतात। प्रश्न 2 कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा। उत्तर 1 पक्षी जाय दिगंतरा, बाळकांसी आणि चारा, दिगंबरा / दिगंतरा। 2 वानर हिंडे झाडावरी, पिली बांधुनी उदरी, उदरी / उरी। 3 कैसे कैसे झाले भोंदू,
कर्म करोनी म्हणती साधू. काम/कर्म. चार अंगा लावूनिया राख. डोळे झांकुनी करीती पाप. डोके/डोळे. प्रश्न 3. पुढील अभंगांच्या ओळी पूर्ण करा. 1. पक्षी जाय दिगंतरा. 2. माता गुंतली कामासी. 3. जनी वेळोवेळा पाहे. 4. ऐसे कैसे झाले भोंदू. 5. जळो तयांसी संगती. उत्तर. 1. पक्षी जाय दिगंतरा. बाळकांसी आणि चारा. 2. माता गुंतली कामासी. चित्त तिचे बाळापाशी. 3. तैसी आम्हांसी विठ्ठल माये. जनी वेळोवेळा पाहे. 4. ऐसे कैसे झाले भोंदू. कर्म करोनी म्हणती साधू. 5. तुका म्हणे सांगो किती. जळो तयांसी संगती. प्रश्न 4. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. आपल्या अभंगातून आईचे बाळावरील प्रेम संत जनाबाईंनी कोणत्या विविध उदाहरणातून पटवून दिले आहे. उत्तर. आपल्या बाळांसाठी दूरदूरपर्यंत जाऊन पक्षी चारा आणतो. आकाशात घिरट्या घालून घार आपल्या पिल्लांपाशी झेप घेते. आई कितीही कामात गुंतली असली तरी तिचे सारे लक्ष आपल्या बाळापाशी असते. झाडावरून इकडून तिकडे फिरताना माकड आपल्या पिल्लाला उदराशी बांधून फिरते. अशा विविध उदाहरणातून संत जनाबाईंनी आईचे बाळावरील प्रेम पटवून दिले आहे. 2. संत तुकाराम भोंदूगिरी करणाऱ्यांपासून दूर राहण्याचा सल्ला का देतात. उत्तर. अंगाला राख फासून भोंदू लोक स्वतःला साधू म्हणवून घेतात. डोळे झाकून पापही करतात. वैराग्याचा आभास निर्माण करतात, मात्र सर्व विषविकारांचा उपभोग घेतात. अशा भोंदूगिरी करणाऱ्यांच्या संगतीत राहून काहीच मिळणार नसल्याने संत तुकाराम सामान्य लोकांना भोंदूगिरी करणाऱ्यांपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. प्रश्न 5. कवितेच्या ओळी पूर्ण करा. उत्तर. 1. घार हिंडते आकाशी. झांप घाली पिल्लांपासी. 2. दावुनी वैराग्याची कळा. भोगी विषयांचा सोहळा. प्रश्न 6. दावुनी वैराग्याची कळा. भोगी विषयांचा सोहळा. तुका म्हणे सांगो किती. जळो तयांसी संगती या काव्यपंक्तीतील आशसौंदर्य स्पष्ट करा. उत्तर. प्रस्तुत पंक्ती संत तुकाराम लिखित अभंगातील असून भोंदू लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला ते देतात. भोंदू तोत्या लोक आपण मोहमायेपासून दूर असल्याचा, वैराग्य स्वीकारल्याचा आव आणतात. मात्र प्रत्यक्षात सर्व सुखचैनीच्या गोष्टी उपभोगताना दिसतात. संत तुकाराम महाराज म्हणतात, अशा भोंदू लोकांच्या अनेक गोष्टी सांगता येतील, तेव्हा अशा लोकांची संगती लाभलेलीच बरी. संत तुकाराम महाराजांनी भोंदू लोकांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. प्रश्न 7. कोणते लिहा. 1. पिल्लाला उदरी बांधून फिरणारे. उत्तर. वानर.
2 अंगाला राख लावून पाप करणारे. उत्तर भोंदू. प्रश्न 8. समानार्थी शब्द लिहा. उत्तर 1 गगन आकाश, 2 खग पक्षी, 3 लक्ष चित्त, 4 नयन डोळे, 5 महान थोर. प्रश्न 9. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. उत्तर 1 ताकाश पाताळ, 2 माता पिता, 3 सुंदर कुरु, 4 पाप पुण्य, 5 सुसंगत कुसंगत. प्रश्न 10. खालील शब्दांचे लिंग बदला. उत्तर 1 कवित्री कवी, 2 संत संत, 3 माता पिता, 4 आई बाबा, 5 साधू साध्वी. प्रश्न 11. खालील शब्दांचे वचन बदला. उत्तर 1 पिल्लू पिल्ले, 2 पक्षी पक्षी, 3 झाडे झाड, 4 संत संत, 5 अभंग अभंग, 6 साधू साधू. लेखन विभाग. प्रश्न 12. संत जनाबाई व संत एकनाथांची थोडक्यात माहिती लिहा. 1 जनाबाईंच्या भक्तीचा अनन्यसाधारण विषय कोणता. उत्तर संत जनाबाई या संत नामदेवांच्या समकालीन वारकरी संत कवयित्री होत्या. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरु होते. त्यांच्या सहवासात जनाबाईंनी विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. संत जनाबाईंच्या नावावर वेगवेगळ्या विषयांवरील सुमारे 350 अभंग मुद्रित झाले आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण कांडताना त्यांच्या ओव्या गातात. वात्सल्य, कोमल, रुजुता, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्री विषयीच्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात. संत एकनाथ हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध संत होते. एकनाथांना लहानपणापासूनच अध्यात्मज्ञानाची व हरिकीर्तनाची आवड होती. त्यांनी भारुड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या सहाय्याने जनजागृती केली. एकनाथी भागवत हा त्यांचा ग्रंथ लोकप्रिय आहे. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. शांतीब्रह्म, संतपदाला पोहोचलेले सत्पुरुष, उच्च कोटीचे समाजसुधारक, महान तत्ववेत्ता, संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक अशा अनेक गुणविशेषणांसह ज्ञानाचा एका या बिरुदावलीने साया महाराष्ट्राला परिचित असणारे व्यक्तिमत्व म्हणजे संत एकनाथ होय. प्रश्न 13. महाराष्ट्राला लाभलेल्या संत परंपरेतील संतांची नावे सांगा. उत्तर संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत सावतामाळी, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत तुकाराम, रामदास स्वामी, गजानन महाराज,
बसवेश्वर. प्रश्न 14. उत्तर पुढच्या पानावर आहे. गर्वाचे घर खाली. सुंदरवनात सगळे प्राणी गुण्यागोविंदाने राहत होते. एकदा एक हरिण चरता चरता जंगलाबाहेर गेले. बाहेरील जगाशी पहिल्यांदाच संबंध आल्याने ते हरखून गेले. समोरून एक प्रवासी रेल्वे येताना हरिणाला दिसली. ती प्रवासी रेल्वे जवळ येताच हरिणाने तिच्यासोबत धावायला सुरुवात केली. ती प्रवासी रेल्वे असल्यामुळे ती एका स्टेशनावर थांबली. हरिण मात्र पुढे पुढे धावतच राहिले. आपण रेल्वेला मागे टाकल्याचा हरिणाला फार आनंद झाला. जंगलात जाऊन इतर सर्व प्राण्यांपुढे हरिणाने आपण रेल्वेला हरवले अशी फुशारकी मारण्यास सुरुवात केली. सर्व प्राण्यांनी आपल्या अज्ञानामुळे हरिणावर विश्वास ठेवला. मात्र कोल्ह्याला शंका आली. त्याने हरिणाबरोबर जंगलाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. जंगलाबाहेर येताच त्यांना रेल्वे येताना दिसली. पुन्हा एकदा हरिणाने रेल्वेशी शर्यत लावली. नक्की काय घडते हे पाहण्यासाठी कोल्हाही त्या दोघांच्या मागे धावत सुटला. पण ती रेल्वे प्रवासी रेल्वे नसून मालगाडी असल्याचे हरिणाच्या लक्षात आले नाही. ती मालगाडी कोठेही थांबता पुढे पुढे जात राहिली. हरिण मात्र दमून जमिनीवर बसले. मानवाने तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेली रेल्वे आपल्यापेक्षा वेगवान आहे हे हरणाच्या लक्षात आले. यापुढे कुठल्याही गोष्टीची फुशारकी मारण्याचे हरिणाने मनोमन ठरवून टाकले. Great video. Mom. Yes. I found the good channel for study. Great. Like the video, share it to your school friends. Subscribe to it. But what's the channel's name? Wings of Fire Academy.